गणेश व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर या नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर व्हिडिओ सुरू करण्याआधी या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दिली जाणार आहे पोलीस भरती 2025। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा। तर पोलीस भरती 2025 ची तारीख डिक्लेअर झालेली आहे। त्या जागा किती आहेत हे डिक्लेअर झाले। 10,000 पोलिसांची भरती ही होणार आहे। तर सविस्तर माहिती आपण पाहू। पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे ही आता राज्यात 10,000 पोलिसांची भरती केली जाणार आहे। 15 सप्टेंबर 2025 पासून ही भरती केली जाणार आहे। गृह विभागाने 2024 व डिसेंबर 2025 पर्यंतची रिक्त पोलिसांची पदे भरण्यास मान्यता दिली आहे। तर ही मान्यता गृह विभागाने दिलेली आहे, त्यामुळे ही भरती नक्कीच होणार आहे। तर सध्या उन्हाळा सुरू आहे, उन्हाळ्यानंतर पावसाळा सुरू होणार आहे, त्यामुळे गणेशोत्सवानंतर पोलीस भरतीची मैदानी चाचणी सुरू होणार आहे। साधारणपणे 15 सप्टेंबर नंतरच पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होईल असं सांगण्यात येत आहे। म्हणजे जे पोलीस भरतीसाठी शून्यातून तयारी करत आहेत त्यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे। आता मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट हे 5-6 महिने तुमच्याकडे आहेत। यंदा पोलीस भरती एकूण 10,000 पदे भरली जाणार आहेत। राज्यात गणेशोत्सव झाल्यानंतर लगेच पोलीस भरती होणार आहे। 6 सप्टेंबरला गणपती विसर्जन होतील, त्यानंतर भरती प्रक्रिया राबवण्याचे नियोजन गृह विभागाने केलेले आहे। त्यामुळे उन्हाळ्यामध्ये गेल्या भरतीमध्ये बऱ्याच मुलांना प्रॉब्लेम झाला होता, आजारी पडली होती मुले, काही एक्सपायर झाली, त्यामुळे भरती प्रक्रिया ही उन्हाळा सोडून पावसाळा सोडून घेण्यात येणार आहे, म्हणजे सप्टेंबर नंतर। यंदा 10,000 पोलिसांची भरतीसाठी 12 ते 13 लाख अर्ज येऊ शकतात। उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने सध्या पोलीस भरती घेतली जाऊ शकणार नाही। पावसामुळे मैदानी चाचणी घेता येणार नाही, त्यामुळे सप्टेंबरमध्येच ही भरती घेण्यात येणार आहे। त्यांचं असं मत आहे की 10,000 जागासाठी 12 ते 13 लाख फॉर्म येणार, हे तर फिक्सच आहे। कारण आता कॉम्पिटिशनच एवढं वाढलेलं आहे की नक्कीच 12-13 काही त्यापेक्षा जास्त अर्ज येऊ शकतात। परंतु आपल्याला ही भरती एका जागेसाठी लढायची आहे, त्यामुळे प्रॅक्टिसही तशी ठेवायची, कारण कॉम्पिटिशन हे आता दिवसेंदिवस वाढलं आहे। तर भरती घेण्यात येणार आहे। मागच्या वर्षी 2024मध्ये पोलीस भरतीच्या 17,000 जागांसाठी 17 लाख अर्ज आले होते। दरम्यान आताही काही लाखांमध्ये अर्ज येण्याची शक्यता आहे। तर ही शक्यता नसून ही खात्रीशीर गोष्ट आहे, यावेळेसही 12-13 लाखपेक्षा जास्तच अर्ज येतील। या भरतीमध्ये त्यांनी जे निकष ठरवलेले आहेत तर ते काय आहेत ते आता आपण पाहू। तर पोलीस भरतीमध्ये एका पदासाठी एकाच ठिकाणी अर्ज करायचे आहेत। जर तुम्ही जास्त अर्ज भरले तर ते बाद करण्यात येईल। 2 ठिकाणी अर्ज केल्याबद्दल उमेदवाराला बाद ठरवण्यात येईल। जर एखादा उमेदवार दुसऱ्या जिल्ह्यात उपस्थित राहिला तर त्याला 2 ठिकाणी अर्ज केल्याबद्दल चाचणी देता येणार नाही। या भरतीसाठी 4 महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे। 4 महिन्याचा कालावधी हा लागतोच। मुंबईसारख्या ठिकाणी तर 4पेक्षा जास्त महिन्याचा कालावधी या भरती प्रक्रियेसाठी लागतो। कारण आतापर्यंत झालेल्या भरती प्रक्रियेचा अनुभव घेता मुलांच्या लक्षात येतं की जे मुलं मुंबईला फॉर्म टाकतात त्यांना प्रॅक्टिससाठी जास्त वेळ भेटतो आणि बाकीच्या जिल्ह्यांचे जे जागा कमी आहेत तिथं लवकरात लवकर भरती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा।